मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत. आर्याला देशमुखांच्या घरात आणि जीवाच्या आयुष्यामध्ये नंदिनीची जागा घ्यायची असते आणि याची चाहूल नंदिनीला बऱ्यापैकी लागलेली असते. इकडे रम्याला अजूनही काव्याला पार्थपासून दूर करून पार्थसोबत लग्न करायचंय, तर दुसरीकडे आर्याला सुद्धा जीवाला मिळवायचं आहे. आता मालिकेत आपल्याला रम्या आणि आर्याची युती झालेली बघायला मिळणार आहे. रम्या ही आर्याची मैत्रीण आणि हितचिंतक बनण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आर्या तिच्या गटामध्ये सामील होईल. आता जीवा आणि नंदिनीचं सरोगसीचं सत्यसुद्धा रम्याला समजेल आणि याचा फायदा करून घेण्याचं ती ठरवेल. दुसरीकडे काव्य आणि पार्थमध्ये सुद्धा दुरावा येणार असल्याच्या हिंट्स मालिकेत सतत मिळत आहेत. त्यामुळे आता पार्थ, काव्या आणि जीवा नंदिनी वेगळे होणार का? मालिकेत रम्या ही पार्थसोबत आणि आर्या ही जीवासोबत दिसणार का, असा प्रश्न उभा राहतो. तर मालिकेत पुढं काय घडणार? या जोड्या वेगळ्या झाल्याचा ट्विस्ट मालिकेत बघायला तुम्हाला आवडेल का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्सकरिता चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.